महाराष्ट्रात धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होते। या पार्श्वभूमीवर धनगर आंदोलक सुरेश काशीनाथ हाके यांनी जालन्यातील राजूर संभाजीनगर टी पॉइंटवर माध्यमांशी बोलताना एक गंभीर आरोप केलाय। त्यांनी सांगितले की राज्यातील काही विशिष्ट राजकीय घराण्यांनी धनगर समाजाला हेतू परस्पर आरक्षणापासून वंचित ठेवलंय। माध्यमांशी संवाद साधताना धनगर आंदोलक सुरेश हाके म्हणाले की पवार, चव्हाण आणि टोपे या घराण्यातील राजकीय नेत्यांनी जाणून बुजून धनगरांना एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्यापासून वंचित ठेवलंय। कारण जर धनगर समाजाला आरक्षण मिळाले तर महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात धनगरांच्या प्रभावाखाली जातील। त्यामुळे हा राजकीय डाव रचला गेलाय। दरम्यान धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे जालना जिल्ह्यातील अंबड चौफुली येथे गेल्या 16 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। बोराडेंच्या या आंदोलनाला जिल्ह्यातून आणि राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। हाके यांनी इशारा दिला की जर शासनाने आमच्या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठा उद्रेक होईल। समाज आता शांत बसणार नाही। धनगर समाजाच्या या तीव्र आंदोलनामुळे राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। आणखी काय म्हणाले धनगर आंदोलक सुरेश हाके पाहूया। आम्हाला आतापर्यंत एसटी आरक्षणामध्ये जे राजघराणे हे महाराष्ट्राचे पवार, चव्हाण घराणं, टोपे घराणं या घराण्यानं आम्हाला एसटी आरक्षणामध्ये त्यांचे हेतू पुरस्कार देऊन दिला नाही। त्याचं कारण असं होतं की त्यांना वाटत होतं धनगर समाज जर एसटी आरक्षणामध्ये गेला तर आपले 50 विधानसभा मतदारसंघ आणि 10-11 लोकसभा मतदारसंघ जातील आणि आमची सत्ता ही धनगराच्या ताब्यात जाईल। त्यामुळेच आम्हाला एसटी मध्ये या राजकीय घराण्याने येऊ दिलं नाही। आमची मागणी फक्त एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करून घेण्याची मागणी आहे। आणि दीपक भाऊने जर आम्हाला जे अल्टिमेटम दिलं ते आम्ही महाराष्ट्रामध्ये उद्रेक करू येणाऱ्या काळामध्ये। माझं सुरेश काशीनाथ हाके। ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।